नमस्ते सर्वांना. मीरा भांडर जे रहिवासी लोक आहेत त्यांना मी सर्वात स्वागत करू इच्छितो की आपल्या इथे या एरियामध्ये न्यू मानस हॉस्पिटल आहे, जे की सर्व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल असं आहे. आणि मी डॉक्टर सुशील साखरे, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, जे की फुफ्फुस तज्ञ आहे. त्यातून तुम्हाला बरेचसे फुफ्फुसामध्ये जे पण आजार आहे, टीबी आहे, दमाचे आजार आहे किंवा श्वसनाचे आजार जे पण असतील तुमच्याकडे, ॲलर्जी प्रमाण जे पण आजार होतात आपल्याला कंपन्यांमध्ये जॉब करून म्हणा, किंवा काही लोकांना ॲलर्जी असते हवामानाबद्दल चेंज होण्याची किंवा धुळीची, काही लोकांना वासाची असते, ते आपण इथे प्रॉपर सर्व गोष्टींची ट्रीटमेंट, इन्व्हेस्टिगेशन ट्रीटमेंट दोन्ही आपल्याकडे इथे होईल, आणि ते पण स्वस्त माफक दरामध्ये. काय विशेष सांगाल, कारण की मीरा भाईंदर मध्ये असंख्य हॉस्पिटल्स आज देखील आहेत, मात्र मानस हॉस्पिटलची काय विशेष? सर्वप्रथम मला सर्वांचं खूप आनंदमय स्वागत करतो सर्वांसाठी, की जे आपल्या सर्व स्तरातले लोक आहे, बोलले की इकॉनॉमिक जे आहे आपले सोशल मेडिकल आले किंवा इकॉनॉमिक लो मिडल क्लास पब्लिक जे आहे त्यांना व्यवस्थित सुविधा भेटत नाही. आरोग्य बाबतीमध्ये खूप प्रश्न असतात त्यांचे, की ते प्रॉपर त्यांना गायडन्स भेटत नाही किंवा पैशा बाबतीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगून थोडक्यात आपण लूटमाराचा हे होतो, हॉस्पिटल असं ग्राह्य होतं. ते आपण न करता इथे आपल्या इथे सर्वात माफक दरामध्ये सर्व प्रकारच्या आजारांमध्ये आपण इथे ट्रीटमेंट घेता येईल आणि स्वस्तमध्ये दरामध्ये. सर, या सगळ्या याच्यामध्ये की बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब असलेले पेशंट येतात, तर इन्शुरन्स किंवा मेडिक्लेमचं असं काही वेगळी सुविधा तुमच्याकडे? हो, आपल्याकडे जसं आता आपले जसं बेड्स आपल्याकडे आहेत 25 बेडचं हॉस्पिटल, तर आपल्याला सर्वप्रथम जे काही प्रायव्हेट कॉर्पोरेशन कंपन्यांची आहे तिथे पण सोशल मेडिकल आपले पब्लिक असतात बरेचसे, त्यांना आपण त्यांना सुविधा देणारच आहे. प्लस गव्हर्नमेंटच्या स्कीम पण आपल्याला जसं बेड्स हायर साईड त्यांचे असतात गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये, तर ते आपल्याकडे पण सुविधा द्यायचा प्रयत्न करू आपण. आणि ऑलरेडी आपण ऍप्लिकेशन केलं त्याला, की ते टाइम लागेल, 1-2-3 महिन्यामध्ये ते पण सुविधा आपल्याकडे चालू होऊन जाईल. आज मानस हॉस्पिटलचं मीरा रोड मध्ये अतिशय थाटामाटात उद्घाटन झालेलं आहे, काय विशेष आज सांगा? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार. मी सगळ्या मीरा भाईंदर आणि इथे जवळपास असलेल्या सगळ्या वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो, त्यांना आज माझ्या हॉस्पिटलच्या इनॉग्रेशन्सला समारंभाला इन्व्हाइट करतो. त्यांचे भरपूर सहकार्य आम्हाला लाभो. हे हॉस्पिटलचं नौकं हे आहे की हे हॉस्पिटल एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे मीरा भाईंदरमध्ये इतक्या ॲडव्हान्स टेक्निकनी कुठलंच हॉस्पिटल नाही आहे. या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या सगळ्या शस्त्रक्रिया ह्या ॲडव्हान्स स्किलनी चालू करणार आहोत. मी सर्वप्रथम माझ्याबद्दल सांगेल. मी डॉक्टर राजू पाटील, मी अस्थिरोग तज्ञ. माझं स्पेशलायझेशन आहे आर्थोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट. आर्थोस्कोपी म्हणजे जे खेळाडू असतात त्यांच्या गुडघ्याच्या लिगामेंट आणि मेनिस्कसला जो मार लागतो त्याच्या शस्त्रक्रिया आपण आर्थोस्कोपी म्हणजेच कमी टाक्यामध्ये लेझरनी करणारं सर्जरी आहे, जे आपल्याला स्पेशालिटी आपल्या मीरा रोडला भेटणार आहे. तसेच पेशंट लोकांना जे आर्थरायटिस आहे किंवा संधिवात किंवा गठियावात आपण म्हणतो, त्या सगळ्यांचे ऑपरेशन किंवा त्यांच्या सगळ्यांच्या ट्रीटमेंट ह्या हॉस्पिटल्समध्ये अतिशय अफोर्डेबल रेट्समध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हटलं की मानस हॉस्पिटलमध्ये येणारा कुठलाही रुग्ण हा न ट्रीटमेंट घेता बाहेर जाणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. सर, मीरा रोड सारखे किंवा भाईंदर सारख्या संपूर्ण परिसरामध्ये काही मध्यमवर्गीय लोक राहतात, त्यांना बऱ्याचदा आरोग्यविषयक अनेक प्रश्न भेडसावतात. मात्र शासनातर्फे अशा कुठल्याही सोयी सुविधा मीरा भाईंदर मध्ये नाहीये. तर अशा काही शासकीय योजना किंवा अशा काही शासन शी रिलेटेड असं काही आपल्या हॉस्पिटलमध्ये करणार? अगदी बरोबर, खूप छान प्रश्न आहे तुमचा. आमचे हॉस्पिटल जे आहे हे सध्या 25 बेडेड हॉस्पिटल आहे. या 25 बेड हॉस्पिटल्समध्ये आपल्याला इंटेन्सिव्ह केअर म्हणजे आयसीयू सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले. आमच्याकडे 6 बेड आयसीयूचे आहे, प्लस डिलक्स आणि ट्विन शेअरिंग आहे. पुढे आम्हाला ह्या हॉस्पिटलचं एक्सपान्शन करायचं आहे. 30 प्लस बेडचा आमचा विचार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही शासकीय स्कीम आहे, जसं महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना किंवा प्रधानमंत्रीचं जे हेल्थ कार्ड आहे, त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो आहे. ते आम्ही प्रयत्नशील आहे. अप्लिकेशन केलं आहे, त्याला काही वेळ लागणार आहे, पण वेळेनुसार त्या सगळ्या गोष्टी येतील. तसेच या हॉस्पिटलमध्ये सगळ्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मध्ये असलेले जे पेशंट असतील, जसं मिडल क्लास आहे किंवा लोअर क्लास आहे, लोअर सोशो इकॉनॉमिक स्टेटस आहे, सगळे रुग्ण आपल्या हॉस्पिटलला उपचार घेऊ शकतील, याची मी तुम्हाला आज हमी देतोय. हे हॉस्पिटल्स महागडं नव्हे, मी परत तुम्हाला सांगतोय. बाकीच्या हॉस्पिटलमध्ये जी फी किंवा ऑपरेशन लागणारा खर्च आहे, ह्या हॉस्पिटलच्या तुलनेमध्ये कमीच असणार आहे. त्यामुळे इथे मीरा भाईंदर कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सगळ्या पॉप्युलेटेड लोकांनी ह्या हॉस्पिटलचा या दृष्टिकोनातून लाभ घ्यावा, हे मी सगळ्यांना आवाहन करतो.